बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आहे। ही बातमी ठाकरे गटासंदर्भातली आहे। ठाकरे गट वगळता दुसऱ्या पक्षातील 10 ते 15 आमदारांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होऊ शकतो। आमदार बच्चू कडू यांचा मोठा दावा समोर येतोय। 20 ते 25 आमदार जरी इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबूतीने पूर्ण काळ पूर्ण करेल असं वक्तव्य त्यांनी केले। पक्षप्रवेश आणि न्यायालयामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख येते आहे। पुढील 15 दिवसात अधिवेशनाच्या आधी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होईल। शिंदे आणि भाजप सरकार बहुमतात पूर्ण वेळ सरकार टिकेल असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय। बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देताना एक मोठा दावा केलेला आहे आणि पूर्ण काळ हे सरकार पूर्ण करेल असं म्हटलेलं आहे। मला असं वाटतं का सरकार जायचं काही कारण नाही आहे। सरकार आता एकंदरीत जर आपण पाहिलं तर फक्त बहुमतात नाही तर अतिबहुमतामध्ये आहे। म्हणजे 20-25 आमदार इकडे तिकडे जरी झाले तरी मला वाटतं सरकार मजबूतीनं पूर्ण राहील आणि पूर्ण वेळ सरकार काढेल। उलट आता अशी अवस्था आहे का जसं इतर पक्षातले काही आमदार आहे त्यांचाही पण पक्षप्रवेश कदाचित होऊ शकतं। मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता त्याच्याने मंत्रालयाची जी काही आपण पाहतोय का तारखेवर तारीख येत आहे त्याचं कारण एकतर कोर्ट आणि दुसरं कारण म्हणजे पक्षप्रवेश। अजून एक मोठी बातमी आहे। राज्यात ग्राम राजस्व अभियान राबवलं जाणार आहे। शेवटच्या घटकांपर्यंत योजना पोहोचतील याची दखल आम्ही घेऊ असं गिरीश महाजन म्हणाले। देशात पहिलाच प्रयोग असेल हा असंही त्यांनी सांगितलं। दुर्गम गावापर्यंत अधिकारी जाणार आहेत, पोहोचणार आहेत असंही गिरीश महाजन यांनी या मोहिमेसंदर्भात या योजनेसंदर्भात सांगताना स्पष्ट केलं। राज्यभर आरोग्य मोहीम राबवली जाणार आहे असं गिरीश महाजनांनी स्पष्ट केलं। राज्यात ग्राम राजस्व अभियान याच्याविषयी ते माहिती देत होते। मला वाटतं देशामध्ये पहिल्यांदा असा प्रयोग आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि या राजस्व योजनेच्या माध्यमातून आमचे ग्रामविकासचे अधिकारी त्या ठिकाणी गावापर्यंत जाऊन अगदी शेवटच्या घटकापर्यंत जाऊन समाजाच्या त्यांना सगळी ही योजनांची माहिती देतील, त्याचे फॉर्म भरून घेतील। मला वाटतं निश्चित त्याचा उपयोग समाजातल्या अगदी शेवटच्या घटकापर्यंत उपेक्षित वर्गापर्यंत जाईल आणि सगळ्या योजनांचा लाभ त्यांना त्या ठिकाणी घेता येईल।